नाही तेची घेता सिरे होईल दुरे निजपंथ नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी तुका म्हणे अंतराय देवी काय जिने ते नाही तेची घेता सिरी होईल दुरे निजपंथ ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरैचिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपार भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषते चरणारविन्दं श्रीसंताची माता चरणावरी श्रीसंताची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो विश्रांती पावलो बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकुनी नाही तेची घेता सिरे होईल दुरी निजपंथ. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा. जीव कोणत्या बंधनात अडकला, स्वतःच बंधनात अडकून ते बंधन त्याला स्वतःच दूर करायचं आहे, असं बंधाचं बंधन निवृत्तीचं उत्तम प्रकारचं वर्णन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. तुकाराम महाराज या अभंगात असं म्हणतात, बंधनाचा तोडू भासा. जेवढे काही बंधनं निर्माण केलीत ते स्वतः जीवानी निर्माण केले जे बंध आहेत, बंधनं आहेत, त्याचा भासा स्वतः निर्माण केला स्वतःच तोडावा लागतो. बंधनाचा तोडा नाही, बंधनाचा तोडू फासा. आपण आपलाच घातलेला फासा, बंधनाचा तोडू फासा. आणि कशाचा फासा येतो? सप्तपाशाचा फासा येतो. 7 प्रकारचे पाश असतात आणि त्या 7 पाशाने जीवबद्ध असतो. अशापैकी तो मुख्य आशा पाश आहे त्यातला. असे 7 पाश तोडल्याच्या नंतर या पाशातून जीव मुक्त होतो. जे सप्तपाश आपण स्वीकारलीत ते वास्तविक नसलेले स्वीकारलीत. महाराज म्हणतात, नाही तेची घेता शिरी. जे नाही तेच स्वतः आपल्या डोक्यावर, माथ्यावर, अंगावरती ओढून घेतलं आणि मग चाललेला मार्ग, ब्रह्मस्वरूपाचा मार्ग, आत्मज्ञानाचा मार्ग, भक्तीचा मार्ग, आपल्या स्वतःच्या मूर्खपणाने आपण तो मलिन केला, आवृद्ध केला, त्या मार्गात मोठे अडथळे निर्माण केले. आणि म्हणून नाही तेच घेतलं. वृत्तीमध्ये अहंत्व आणि ममत्व या दोन फाश्यामुळे जो मूळचा पंथ होता, जो मुळात जीव ब्रह्मरूप होता आणि ज्याच्याकडे जायचं भगवत भक्ती त्याचा मार्ग होता, या दोन्ही गोष्टीला त्याला निजपंथ म्हणतात. मूळचा असणारा पंथ तो फार दूर गेला. एखादा प्रतिबंध आला तर जवळचा रस्ता सुद्धा दूर होऊन जातो. 5 किलोमीटर गाव जायचं असलं पण नदीला जर मध्ये पूर आला, त्या 5 किलोमीटर
गावात जायला 5 तास, कधी 10 तासही लागू शकतात पोहोचायला, प्रतिबंध आहे. आणि मग हे सप्तपाश एवढे प्रतिबंध आहेत, ह्या काम क्रोध आड पडिले पर्वत, पर्वत पार कसं जायचं. आणि म्हणून महाराज म्हणतात, नाही ते नसलेलं तेच घेतलं डोक्यावरती, नाही त्याची घेता शरी. मूळचा असला मूळ निज पंथ आपला मार्ग, जीवाचा भक्ती ज्ञानाचा मार्ग त्याला फार दूर झाला. त्याचं कारण का, नाथेले ते न असलेलं जीवाचा त्याचा काही संबंध येत नाही. 2 गोष्टीचा, ममत्वाचा, मम अध्यास आणि अहमाध्यास. देह आणि देहाच्या संबंधी याला ममत्व असं म्हणतात. न आथेले, नसलेलं. वास्तविक जीवाचा आणि शरीराचा सुद्धा संबंध येत नाही. तर शरीराची संबंधी ग्रह, दारा, धन, पुत्र याचा संबंध कसा काय येऊ शकतो? जन्मताचा तो नसता होता. जन्माच्या पूर्वी जीवाला तर शरीर पण नव्हतं. मागच्या जन्मात कोणतं शरीर असेल माहिती नाही. म्हणजे त्या जीवात्म्याला शरीराचा संबंध येत नाही, शरीरच त्याचं नाही. प्रथम मी असं म्हणतो, नंतर माझं शरीर म्हणतो, नंतर शरीरासंबंधी घर माझं म्हणतो, नंतर घरामधली बायको माझी म्हणतो, नंतर बायकोला झालेला मुलगा माझा म्हणतो, नसलेली लोकांचे कागद गोळा केले त्या धनाला माझं म्हणतो, नसलेली प्रतिष्ठा उभी केली त्याला पण माझं म्हणतो. हे न आथेले, नसलेलं आहे. हे सगळं स्वप्नातल्यासारखी गोष्ट आहे. स्वतः निर्माण केली नाथेल्याची माझे म्हणजे ममत्व, आणि तुझं नसल्यात एकाच वाटणीत 2 बाण घालायचे, तुझं माझं असं करून विभाग करून त्याच्यावरती 2 प्रकारचे बंधन उभे करायचे, नाथेल्याचे, माझे, तुझे. आणि मग नाही त्याची घेत अशी नसलेच ओझं डोक्यावरती घेतलं, पुढीलाचे ओझे आपला माथा घ्यायचे. मग का न तरी दटीचे धनुर्धारा, दुसऱ्याचं ओझं घेतलं बोकांडी, मग आता उजड नाही व्हायचं का त्याला? ते तर तसंच होईल. ते महाराज म्हणतात, नाथेल्याचे माझे तुझे कोण ओझे वागवी. हे सर्व होत असताना जे जे भगवंताला अंतराय निर्माण करतं त्याला तुकाराम महाराज म्हणतात, जळोती येथे उपजविते अंतराय. मग तुमची भक्ती असेल, तुमचं ज्ञान असेल, तुमचा प्रपंच जर भगवंतात अंतर निर्माण करणारा असेल, तुमची भक्ती विकृत भक्ती असेल ती भगवंतापासून दूर घेऊन जाते. तुमचं ज्ञानच विकृत असेल, तुमचा परमार्थच विकृत असेल, तुमचा परमार्थच देखाव्याचा असेल, तर तो भगवंतापासून दूर घेऊन जाईल तुम्हाला. मग तुकारामांची भाषा आहे ती जळो, त्याला आग लागो म्हणतात. जळोती तेथे भगवंताच्या माझ्यामध्ये जे अंतराय निर्माण करतं त्याला आग लागो म्हणतात. जळोती तेथे उपजविती अंतराय. आणि सायासाची जोडी माझा प्रयत्न आहे तुझे चरण जोडायचा. आणि त्या जर हे निर्माण होत असेल तर त्या जे काही असेल त्याला काही अर्थ नाही. आणि मग त्याला जर अर्थ नाही तर जगण्यात अर्थ काय? जगण्यात कोणता अर्थ आहे? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देवी अंतराय. देवात अंतराय कारण काय जी नेते त्या जगण्यात कोणत्या प्रकारचा अर्थ नाही. बसा खाली. जगण्यात कोणत्या प्रकारचा अर्थ नाही. जर तुम्हाला भगवंतापासून तुमचं जगणं जगण्याच्या संबंधित दूर घेऊन जात असेल तर तुका म्हणे अंतराय, तुका म्हणे देवी अंतराय. काय जी नेते जगण्यात कोणता अर्थ आहे? देवात अंतर पाडणारा परमार्थ असेल त्याचा काय उपयोग आहे? भगवंतात आणि तुमच्यात अंतर करणारं तुमचं कर्म असेल, तुमचा धर्म असेल, तुमचा जप असेल, तुमचा तप असेल, तुमची भक्ती असेल, तत्वज्ञान असेल, अजून दुनिया काही डोंगरा एवढं उभं कर अंतर निर्माण करतं, त्याला कोणत्या प्रकारचा अर्थ नाही. माणसं मननीच ठरवतात, याला जप म्हणायचं, याला तप म्हणायचं. आकलीचा तर काही पत्ता नाही. मोकार बुद्धीचे फौर उडीतो. आकलीचा काही पत्ता नाही. ना शास्त्र कळत नाही, ना धर्म कळत नाही, ना ब्रह्म कळत नाही, ना काय परंपरा कळत नाही. त्याच्या मनाने ठरवतो.
त्याच्या मरणी काय ठरविल, काय आज भगोभली तर उद्या हिरवं पण घालतो, आज असं कर्म करतो उद्या तसं पण कर्म करतो. काय करील त्याला त्यातलं काही ज्ञान नाही, स्वतःच बंधन करतो, देवापासून आता फार दूर जातो. असं वाटतं हे मी परमार्थ करतो, पण हो मनोमार्गे गेला याचा विचार कर जरा. आणि म्हणून तुका म्हणे दिवी अंतराय ते जने का जिने का. देवातून तुमच्यात अंतराय होत असेल, तुमच्या जगण्यात अर्थ नाही. देवातून तुमच्यात अंतराय होत असेल त्या तुमच्या प्रपंचाला झिरो अर्थ आहे. देवातून तुमच्यात अंतर करीत असेल त्या बायकोलाही काय अर्थ नाही, त्या मुलाला काय अर्थ नाही, तुमच्या जीवनालाच काय अर्थ नाही. मग भगवंताच्या जवळ घेणं, तुमचा प्रपंच भगवंताकडे घेऊन जाणारा पाहिजे. तुमची पत्नी परमार्थाला सहकार्य करणारी पाहिजे. तुमचा मुलगा परमार्थाला सहकार्य तिकडे घेऊन जाणार असेल तर त्या जगण्यात अर्थ. देवात अंतर निर्माण करीत असेल तर महाराज म्हणतात त्या जगण्याला अर्थ नाही. म्हणून महाराज म्हणतात बंधनं निर्माण केले आपण, ते आपणच तोडले पाहिजे. नसलंच निर्माण केले, नसलंच लावून घेतलंय, तिने देवात अंतर केला आणि म्हणून ते टाकलंच पाहिजे. त्याच्याशिवाय भगवंताकडे जाता येणार नाही, असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल विठाल हो, आजचा कार्यक्रम तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. हरिभक्तपरायण भागवताचार्य गोरक्षनाथ महाराज देठे यांच्या मातोश्रीचं भिकुबाई गोविंद देठे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. प्रथम पुण्यस्मरण म्हणा, प्रथम वर्ष श्राद्ध म्हणा, आणि त्याच्या निमित्ताने हा आजचा कार्यक्रम आहे. योगायोग त्यांच्या पितृचरणाचं हे 11वं पुण्यस्मरण आहे. आणि म्हणून या दोन आपले माता आणि पिता यांच्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचे आयोजक या ठिकाणी हरिभक्तपरायण सोमनाथ गोविंद देठे, त्यांचा थोरला मुलगा, त्याचप्रमाणे गोरक्षनाथ गोविंद देठे हे दोन मुलं त्यांचे, त्याचप्रमाणे ज्योती गोरक्षनाथ देठे त्यांची सून आहे, आणि आशा राजेंद्र खर्डे त्यांची मुलगी आहे. ही आमची विहीन काही. बरं, कोण म्हणलं रे? हो, ईश्वर म्हणला का? बरं बरं, चांगलं. हा, कोणाचा? तुझा कोण नाही लागत का? पुढे सरका, मागत पार भिंतीची कडाला जातं, सरक पुढे. आला शिकून शिकून म्हातारं झालंय, पण काय अजून आखली आहे ना त्यांना. आणि कार्तिकी सोमनाथ पाटील देठे यांची ही नाथ, बरोबर आहे. आणि नामध्ये राहिली दीपाली गोरक्षनाथ देठे, ही त्यांची सून आहेत. म्हणजे दोन सून आहेत, दोन मुलं आहेत, मुलगी आहे एक, आणि एक कुमारिका, एक नात आहे. असा एकूण सगळ्यांचा परिवार आहे. आणि मी त्यांचा सगळ्यांचा गुरु आहे. म्हणजे मी असं म्हणतोय, ते म्हणतात का नाही माहीत नाही, पण मी म्हणतोय त्यांचा गुरु आहे. आणि हे सगळे माझे शिष्य आणि गोरखनाथ महाराज सगळे गुरुबंधू आहेत ना. हा, म्हणजे आता आजच्या दिवस तरी म्हणा बुंदी खायची तो, पण बाकीचं काय नाही. असा आमचा हा परिवार आहे. आमचा परिवार फार मोठा आहे. ज्या कोपऱ्यात गेलं का तिथं तेवढा कोसळा निर्माण होतो. विदर्भात गेलं का तिथं तेवढे असतात, मराठवाड्यात गेलं का तिथं तेवढे असतात, नगरच्या पलीकडे गेलं का तिकडे तेवढेच असतात. ज्या भागात गेलं का त्या भागात सगळे तेवढं कोसळा निर्माण होतं. ते पण चांगलं झालं माझ्या समोर निदान एकत्र एकमेकाला जोडून आहेत. अजून भांडणं बिणं नाही केले काही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी अजून माझी उचल बांगडी नाही केली, हे मी त्यातला आनंद मानतो. ते मला अजून महाराज म्हणतात, नाही तर बायका झाल्या, पोरं झालं, कोण खातं म्हाताऱ्याला, पण ते अजून ठेवली तरी अजून आबरू थोडीशी. आता किती दिवस ठेवतात का, चांगली गोष्ट नाही. असो, आजचा हा कार्यक्रम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्ताने आज कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. कालही या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा योग आला होता. काल्याचं कीर्तन गोरक्ष महाराजांचं काल
भागवत होता त्या ठिकाणी. आज या ठिकाणी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम करण्याचा योग आला नाही. असो, वेळ थोडी आहे. महाराजांनी या तुम्हाला वर्षश्राद्धाचं ना एकदा ते सांगायला लागलं कीर्तन सगळं राहून जाईल. वर्षश्राद्धाचं महाराज या अभंगात म्हणतात, बंधनाचा तोडू भासा देऊ आशा टाकुनी, नाही तेचे घेता सिरे होईल दोरी निज पंथ. बंधन माणसाने कसे कसे निर्माण केलेत. बंध हे कोण निर्माण करतं? बंध हा जीवाचे बंधन निर्माण करतो. जीवच जीवाचा शत्रू असतो, तोच त्याचा शत्रू असतो, तोच त्याचा बंध निर्माण करतो आणि तोच त्या बंधनात अडकतो. त्यातला विशेष महत्त्वाचा भाग असा आहे, त्याला हे बंधन आहे असं कधीही वाटत नाही. त्याला हे बंधन असं कधी वाटत नाही. जितका बंध निर्माण झाला, मोठा बंध निर्माण झाला, तितका गडी खुश असतो, खुश असतो. त्याला त्यातलं काही वाईट वाटत नाही. कारण का, त्यांनी खूप प्रयत्नाने ते उभं केलंय बंध. आत्तापर्यंत सगळा इतिहास तसाच असतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे जे बंध आहेत, पहिली गोष्ट स्वतः स्वतःचा शत्रू बनतो आणि स्वतः स्वतःचा मित्र बनतो. आत्मन शत्रू आत्मनः काय उद्धरेदात्मना आत्मानं नात्मानं वसादयेत. या ठिकाणी आत्मानं उद्धरेत, स्वतःने स्वतःचा उद्धार करायचा आहे. न आत्मानं औषधा स्वतः स्वतःचा नाश करू नये. मनुष्य स्वतः स्वतःचा मित्रही बनतो आणि स्वतः स्वतःचा शत्रूही बनतो. मित्र केव्हा बनतो आणि शत्रू केव्हा बनतो? जेव्हा तुम्ही बंध निर्माण करता तेव्हा तुम्ही तुमचे शत्रू होता. जेव्हा तुम्ही बंध निवृत्त करायला लागता त्या दिवशी तुम्ही तुमचे मित्र होता. शत्रू का होतो? तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी, माझा मीच झालो शत्रू, माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्रदार कैचा मित्र, पुत्रदार कैचा मित्र, असया घातला पसरू, असया घातला पसरू. हे अहो जगद्गुरु तुका म्हणे, अहो जगद्गुरु तुका म्हणे, बहुया उदराचे कष्ट, बहुया उदराचे कष्ट, जगद्गुरु तुका म्हणे, अहो जगद्गुरु तुका म्हणे, माझ्या उदराचे कष्ट, बहुया उदराचे कष्ट. माझा भीती झालो शत्रू, कैची पुत्रदार कैचा मित्र, कासया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे, मीच झालो शत्रू, कैची पुत्रदार कैचा मित्र, कासया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्र कैची दारा कैचा मित्रो. हे भ्रमानी संकल्पना उभी केलेली, भ्रमानी संकल्पना उभी केलेली. महाराज म्हणतात, माझा मी शत्रू झालो. शत्रू झालो म्हणजे काय झालो? कैचे पुत्र दारा कैचा मित्र. दारा म्हणजे बायको. आता तुम्ही विचार करा, बायको म्हणून काय असतं बरं? बायको म्हणून काय असतं? कोणत्या शास्त्रात आहे का बायको?
कोणत्या शास्त्रात नाही, कुठं व्यवहारात नाही. तुम्ही हुशार, तुम्ही मला सांगा, ती एक ईश्वर सृष्टीतली बाई आहे का ती बायको येते? ईश्वर सृष्टीतली बाई तुमच्या लग्नाच्या पूर्वी होती का? तुम्हाला ती बायको म्हणून होती का? ती एक मुलगी होती. मग तुमचं लग्न झाल्याच्या नंतर तुमच्या खोपडीत जाऊन बसली बायको का बायको येते? तुमच्या खोपडीत निर्माण केली ती संकल्पना आहे का? ईश्वर सृष्टीत बायको नावाची वस्तू आहे का? काही नाही. मग तुम्हाला आता विचारलं बायको कोणाची, तुम्ही बेलाशी म्हणता माझी. आणि जर मेली, यम घेऊन चालला, तर जर काय बायको कोणाची, ते म्हणला माझी. मी यम कम घेऊन चालला, झाले डोळे पांढरे. नाही बाबा मग आपली नाही यमाची. मूर्ख. मग लोकांची बायको घरात घालून कोण ठेवू दिसतो ती? लोकांची बायको घरात घाल, तुला लाज नाही वाटत काही? मग कुठे बायको? बायको ही संकल्पना जशी डोक्यात पंचदशाचं असं म्हटलं या ठिकाणी, ईश कार्यां जीव भोग्यम जगद्भाभ्याम समन्वितम पितृजन्य भर्तृभोग्या यथा योषित तथेशताम. पितृजन्य भर्तृभोग्या आणि यथा योषित तथेशताम. जशी ती बाई आहे, ती जशी आहे तशी पितृजन्य, एका बापाची ती मुलगी आहे आणि एका नवऱ्याची ती भोग्य आहे. या दोघांनी मूर्खपणा केलाय. त्या स्त्रीला ईश्वर सृष्टीतली एक व्यक्ती ती. बापाने तिला मुलगी म्हटलं, नवऱ्याने तिला बायको म्हटलं. मग आता तुम्ही विचार करा, एक बाई आहे, लग्न झालं रे झालं, 4 तांदूळ पडले का तिला डायरेक्ट पाहिला शिक्का. नवऱ्याचा बायको, त्याच्या आईचा सून, सासऱ्याचा सून, त्या पोरीची काय ए भाऊजाई, यायला बायका करून काय उपयोग आहे तुमचा? मग तिची भाऊजाई, एकीची लगेच जाव का एकीची चुलत जाव, एका मिनिटात एकाची मामी होते आणि एका मिनिटात एकाची सासू होते. अरे काय हे? त्या एका बाई भोवती एक कौंडाळ उभं केलं, ते ईश्वर सृष्टीतला आहे का जीव सृष्टीतला आहे? ते काय म्हणतात त्याला? ईश्वर सृष्टी का जीव सृष्टी? ही जीवाने निर्माण केली का ईश्वराने निर्माण केली? बंध ईश्वर सृष्टीचा असतो का जीव सृष्टीचा? दारात म्हैस बांधली, यायला झाली, बायको म्हणली नका जाऊ पंढरपूरला, येईन. नाही म्हणलं जा, असं गेलो का येतो म्हणले. तू फराळाचं करून ठेव, सकाळी गेलो का 4 वाजता लगेच माग. काय वाघ मारून तो 4 वाजता माग गेला पंढरपूरला. पांडुरंगाच्या डोक्यावर पाय ठेवायचा तोवर तिकून फोन आला बायको. वाजलं पण बाहेर आला. हॅलो, म्हैस कस तरी करायला लागली. फराळाचं करायचं टाकून दिलं आणि चंद्रभागेचं स्नानही टाकून दिले. जे गाडीत बसला का थेट घरी. पंढरपुरापासून तर इथपर्यंत त्याला कोणी आणलं? ह्या मशीने आणलं का इथल्या? त्याला जे मशीन तिथून कोललं ना, डायरेक्ट घराकडे फेकलं. त्याला कोणत्या मशीनी कोललं? डोक्यातली म्हैस कोली ती का बाहेरची? डोक्यातली. त्रास डोक्यातली बायको देते का बाहेरची? तुम्ही तिकडे बघूच ना, ऐकूच नका. तुम्ही आपलं काय नाही संबंध असं म्हणा तुम्ही. नाही, हाच याला शत्रू म्हणतात. शत्रुत्वाची संकल्पना इथंच असते. मनामध्ये ज्या नसलेला धागा निर्माण केला आणि त्याला जोडून ठेवलं, त्याचा अर्थ ती शत्रुत्व स्वतःहून उभी केली. ती वस्तुता ती नाही. ती वस्तुता नाही. मुलगा काय? माझा मुलगा आहे. काय मुलगा? काय तुला? हा मुलगा तुझा आहे. काय तुझ्याकडं प्रूफ? तुझ्याकडं प्रूफ आहे का हा तुझा मुलगा आहे? तर कदाचित त्याची आई सांगू शकते हा तुझा आहे की नाही, कोणाचा आहे ती तिला माहीत असू शकते. तुला काय ठोंब्या माहिती हा माझा मुलगा आहे? तो काय प्रूफ आहे तुझ्याकडे? काय माहीत नाही, काही नाही. अरे तुम्हीच म्हणतो माझा आहे, पण तो पोट म्हणलं पाहिजे हा माझा बापी का तूच म्हणतो माझा मुलगा आहे म्हणते. मग हे मुलगा माझा, पत्नी माझी, हे जे माझे पण आहे त्यात शत्रुत्व दडलंय. आणि ते शत्रुत्व तुम्हाला सगळ्यात मोठा बंध. प्रपंचातले ईश्वर सृष्टीतले पदार्थ कधीही माणसाला प्रतिबंध करत नाहीत. सृष्ट्या 2 असतात. एक ईश्वर सृष्टी असते आणि एक जीव सृष्टी असते. घर ईश्वर सृष्टीतलं आहे,
स्त्री ईश्वर सृष्टीतली आहे, पुत्र हा ईश्वर सृष्टीतला आहे, पैशाचे कागद नोट हे ईश्वर सृष्टीतले आहेत. पण त्या घराला माझं घर म्हणतो ही जीवसृष्टी आहे, त्या बाईला माझी बायको म्हणतो ही जीवसृष्टी आहे, त्या मुलाला माझा मुलगा म्हणतो ती जीवसृष्टी आहे. जे माझं पण आहे त्याचा असा फासा आहे. तो फासा कोण निर्माण केला? कोण निर्माण केला? तो फासा स्वतःच निर्माण केला. तुम्ही त्या बाजारात पाहिलं असाल, सगळ्यांनी पाहिले ते जत्रेमध्ये, बाजारामध्ये, शहरात ते असे पोपट घेऊन बसतात. ते नाही का, ते भविष्य सांगणारे ते पोपट घेऊन बसतात. तर मग ते कोणतरी चिम्या गोम्या येतो, ते म्हणतो माझं भविष्य पहा. तो तिची काय किडमिडी भाषा बोलतो त्या पोपटला. तो पोपटकडे असा बंगल्यात असतो मस्तपैकी, आतमध्येच नाचतो. लगेच त्याच्यात चुचीने ते दार उघडतो, असा नाचत नाचत बाहेर येतो आणि आल्यानंतर इकडं तिकडं मस्त सगळीकडं पाहतो. त्या पाकिटवर नाचतो, मागं पुढं नाचतो, इकडं तिकडं सगळं होतं. मग आयटीत एक पाकिट काढतो, त्या भविष्यकाराच्या पुढे टाकतो, परत इकडं तिकडं पाहतो आणि पाहिल्यानंतर गडी पुन्हा तोच आतमध्ये जातो आणि जातून काय करतो, ते दार लावून घेतो. परत आतमध्ये जाऊन आयटी तिकडं तिकडं पाहतो. अरे मूर्खा, बाहेर आला आणि जाय ना उडून. तू आता बाहेर उडून जायला पाहिजे का नाही? मग तो त्याने बंध हा त्यानेच निर्माण केला आहे. मग जसा तो पोपट आपलाच आपण शत्रू होतो, आपणच आपला मित्र असूनही तो आपण आपला शत्रू होतो, तशीच गोष्ट असते. ती माकड पकडणारी असतात, ती बारीक गळ्याच्या घागरी त्या माकडा जागेवर नेऊन ठेवतात शेंगदाणे फुटाने भरून. ते आले माकडं उड्या मारीत का त्याच्यात हात घालतात. हात घातला का मूठ पक्की धरली का झाली जाम. त्याला काही ती मूठ सुटत नाही. वास्तविक मोकळं येते, बंधन त्यानेच निर्माण केलं. आणि ती लोक येतात माकडं पकडतात. तुकाराम महाराज म्हणतात, माकड मुठीशी धरली फुटाने, गुंतले ते नेणे हात तेथे. काय तो तयाचा लेखावा अन्याय, आणि काय तो तयाचा लेखावा अन्याय, ते आपलं सोयी जाणत नाही. विसरून जाय पंख दोन्ही. पोपट नळीवर बसला, त्या नळीवर पक्क धरतो, बस म्हणे बांधलो मी फोडा, ऐशा भावनेचे पडे खोडा. आणि मोकळ्या पायाचा चवडा गोवी आधी के. पोपट नळीत मोकळा असला तरी तो बांधला म्हणतो. त्या घागरीत हात घातलेले माकडं मोकळेच असतात तरी ते बांधले म्हणतात. तो पोपटही मोकळाच असतो पण ते बांधला असं म्हणतो. हे फक्त असं आहे. एका माणसाकडं 10 गाढव होते आणि ते 10 गाढव कधी बांधवत म्हणले. आता ते कसं काय करावं? मग ती एक गाढव बांधायचं, एवढी 10 गाढव बांधायचं. आणि ते काय करत ते आणायचे सगळे गाढव दावणीवर, एकाला बांधायचं आणि बाकीच्या पायाला गेला की नुसतं हात त्या पायाला असं हाताने गुदगुल्या करायच्या आणि द्यायचं सोडून. त्याला वाटलं आपल्याला बांधलं झालं. सकाळी उठल्याच्या नंतर एक दिवस त्यांनी सगळे गाढव हाकले आणि एकाच्या पायाला हात लावायचा राहिला. ते काही केल्याने जायना, धोपाटे घातले तरी जायना ते. त्याला वाटलं आपण अजून पक्के बांधलेलो आहोत. आणि मग तो म्हणला, अरे बाबा तुला माहीत नाही, हे रोजचं हे माझं मला माहिती आहे. तू आला आणि त्या गाढवाच्या पायाला थोडासा हात लावला की उधळ पाहिजे. म्हणजे त्याच्या मनाने जे बांधण्याची संकल्पना त्याची जी फिट झाली, ती संकल्पना त्याच्या मनातली असते, त्याला बांधलेलं नसतं. तसाच प्रकार असं तुकाराम महाराज म्हणतात, माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्र दारा, काहीचा मित्रू. हे सगळे शत्रू आपणच निर्माण केले असतात. आणि ज्याला बंध तोडायचा आहे त्याला ते बंध तोडण्याकरता टाकावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात, जेने घडे नारायणी अंतराय, तो माय हो का माय बाप वर्जाविती. या ठिकाणी हे सगळं तुम्हाला हे टाकावं लागतं. काय तो तयाचा लेखावा अन्य नाही. महाराज म्हणतात तर ते पात्र शत्रू दुःखा, प्रल्हादे जनक विभीषण, प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्य माता निंदू भरते केली, तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय. आणि अनेक उपाय दुःख, जेने घडे नारायणी अंतराय, होका मायबाप वर्जावे ती. काय पुढचं ते दुःख पात्र शत्रू. म्हणजे हे सगळे दुःख निर्माण करणे हे शत्रू म्हणून पात्र आपल्याकडे. माझा मित्र झालो शत्रू, कैचे पुत्र धारा, काहीचा मित्रू, कासया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे.
हे सगळं आपण निर्माण केलं आणि निर्माण केल्यामुळे ते आपणच आपले बंध तयार केलेत म्हणून महाराज म्हणतात आपण घात कर आपण घात कर घात कर दावेदार शत्रू झालो मी दावेदार शत्रू झालो मी दावेदार शत्रू झालो मी दावेदार तू तव कृपेचा सागर तू तव कृपेचा सागर तू तव कृपेचा सागर कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे उतरी पार तुका म्हणे उतरी पार तुका म्हणे आपला गीत नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकिले गायले गीत उतरी पार तुका म्हणे उतरी पार तुका म्हणे उतरी पार तुका म्हणे नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकिले गायले गीत आपणा घात कर शत्रू झालो मी बरोबर आहे ना शत्रू झालो मी दावेदार तू तो कृपेचा सागर उतरी पार बंधन आपण निर्माण केले रात्री सासूच्या घरी धोंडे खायला गेला आशे धोंडे खाल्ली मिवणीने आग्रह केला लहाने मिवणीने आग्रह केला 2-4 सासा होता तिने मुठमुठ भजे वाढली हिरव्या मिरच्याचे भजे होते आता पोटात गडबड झाली भजे कोणी खाल्ले जावयानी आपण काय कोणी जावय नाही भजे खाल्ले जावयानी पोट लागलं गडबड करायला आता संडासात कोण जायचं त्याला जावं लागन का दुसऱ्याला जावं लागन ज्याने भजे खाल्ले त्याला जावं लागन ज्याने भरलं त्याला टाकावं लागन दुसऱ्याची ती गोष्ट काही चालत नाही आपणा घात कर शत्रू झालो मी दावेदार स्वतःचा घात करतो नसलेली गोष्ट त्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नसतो जेव्हा माणसाच्या गळ्यात येऊन फसलं का आणि मग त्याला वाटतं हे काय गोष्ट घडली आरण्यामध्ये एक मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यात ते चुकून कसं शिं पडलं त्या खड्ड्यामध्ये आता त्याने खूप प्रयत्न केले त्याला काय केले वर निघता आहे ना तर काय करावं त्याला लय प्रयत्न आता काय विलाज नाही त्याला काय आरण्यात त्याला आणि त्याला कोण काढी शिंहाला तो जाईल म्हणजे त्याचं जो काढायला जाईल ते त्याचा दाव अंत्यावर तिथंच आहे ना त्याला काढीन कोण आणि तेवढं ते एक माकड महाराज आली तिथं हा माकड महाराज आता ते माकडं तुम्हाला माहिती काही भगवंतानी पशु असे निर्माण केलेत कुत्रे माकडं आता नको पुढचं काही सांगायला लय तसे निर्माण केले असे कुत्रा एक पेशन अशी गोष्ट आहे तो गडी खाली मुततच नाही निवळ कोपरे शोधितो कोपरे गाड्या झोपलेली माणसं त्याच्याकडे हाय साठा केवढा हे काय पत्ता नाही तसे काही विचित्र ते माकड काही कारण नसताना इतकं विक्षिप्त असतं ते शिंग खाली पडता त्याला काय करायचं त्याच्यात ते सारखं त्या खड्ड्याच्या कडेला झाड होतं ना त्याच्यावर वर उड्या मारायचं कसं काय महाराज आता बरं वाटतंय का
आता थंड थंड वाटतंय का? आता तू असत मिळाला पाहिजे, तुझे कातडीच काढतो, तुझे नखच काढतो, त्याचं औषधच करतो, त्याचं काय तिने प्रवचन, इकडून तिकडं उडी मारायचा, तिकडून इकडं उडी मारायचा, खड्ड्याच्या काठाला गेला का तिकडं उडी मारायचा, तिकडून इकडं उडी मारायचा, त्याला दातच कायचा. आता सिंह म्हणला आता पडलोय आता का तर काय आता तुझ्या पुढे माझं काही चालणार नाही, मला तर काय वर येत आहे नाही. झालं, त्याने इकडं तिकडं उड्या मारून मारून झाडावर गेली, त्या फांदीवर उडी मारली, कडकन फांदी ओढून धपकन खाली पडला. कोणाच्या पुढं? आता काय झालं असेल बरं? काय झालं? ते उतानं पडलं शियाने त्याच्याकडे पाहिलं. मग माकड म्हणलं, हे बघ मला, मी माझी आईची शपथ घेऊन सांगतो, मला इथं यायचंच नव्हतं, मी फक्त तुझी माफी मागायला आलो इथं. माफी काय मागतो? माफी नसलेच उभं केलं ना तू, नसलंच बंधनात जाऊन पडला, नसलेच उभं केलं. आणि ज्याला कोणत्याही प्रकार, मी तुम्हाला सांगितलं त्याचं स्वरूप, कोणत्याही प्रकारचा अर्थ तुम्ही शोधला ना त्याला काहीच अर्थ राहत नाही. त्या अरण्यामध्ये एक दोन माणूस बैल चारित होता. ते इंग्लंडचं आलं, एक पेपर आलं भारतामध्ये, त्याला नवीन काही शोध घ्यायचा होता. घ्यायला त्या डोंगर दिसला, घ्यायला त्या बैला जाऊ. ते म्हणला गाव हे बैल कोण? ते म्हणला कोणता बैल? म्हणला ते म्हणला पांढरा. ते माझाची म्हणला. आणि तो काळा आहे माझाची म्हणला. अरे वा म्हणला, बरं संध्याकाळी बैल कुठं बांधता? म्हणला कोणता, काळा का पांढरा? ते म्हणला पांढरा. ते म्हणला त्या गोठ्यात बांधतो म्हणला. आणि काळा त्या शरीरीत बांधतो म्हणला. बरं बरं म्हण याला का त्यांना खायला काय टाकतो? ते म्हणला कोणला? ते म्हणला पांढऱ्याला. ते म्हणला वैरण टाकतो. आणि काळ्याला वैरणच टाकतो म्हणला. ह्याला काय विचित्र मावशी म्हणला. आणि त्याला पाणी कुठं पाहिजे तो म्हणला, कोणत्या बाहेरला? ते म्हणला घरी, पांढऱ्या बाहेरला. आणि काळ्याला त्या शरीरात पाहिजे तो म्हणला. ते वैतागलं, का रे म्हणला, हे दोन्ही जर तुझे आहेत, तू सांगतो कशाला म्हणला, हे याला ते त्याला ते नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे म्हणला, तो पांढरा बैल माझा आहे म्हणून तुला एवढं सांगितलं. आणि तो काळा माझाचे म्हणला. त्याला काय अर्थ आहे का? त्याला काय कोणत्या? तसाच हा प्रकार, ज्याला कोणत्याही प्रकारचा तुम्ही शोधला तर त्याला कोणताही अर्थ शेवटी येत नाही. आणि पैसा आपल्या जीवनाशी पैसा जोडून पहा, पत्नी जोडून पहा, मुलगा जोडून पहा, शरीर जोडून, कोणत्याचाही संबंध ते, कारण अत्यंत ज्या समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेत साधक बाधक व्यवहार होत नाही. जीवाचा आणि याचा काही संबंध येत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात याला शत्रुता असं म्हणतात. मग हे सगळं मनाने निर्माण केलं. जी गोष्ट मनाने निर्माण केली ती मनाने सोडावं लागते. त्याचं कारण स्वप्न पडल्याच्या नंतर तो जागा, स्वप्न पडून मोठमोठीने आरडायला लागला. आता त्याचं आरडणं थांबवायचं असेल तर कोणाला दुसऱ्याला जाग होऊन चालणार आहे का? आता त्याला काय, त्याला जाग करावं लागेल ना, कारण त्याला स्वप्न पडे, त्याच्या मनाने भ्रम पकडलाय. तुकाराम महाराज म्हणतात विश्वव्यापी माया तिने झाकुडली एवढी छाया, सत्य गेले भोळ्यावरी आणि असत्याची चाली थोरी. महाराज म्हणतात अपुरे जे मन करी आपना बंधन, करी आपना बंधन, करी आपना बंधन, आपुनेची मन करी आपना बंधन, करी आपना बंधन, करी आपना आपुनेची मन करी आपना बंधन, करी आपना बंधन, करी आपना बंधन, आपुलेची मन करी आपना करी आपना आपुलेची मन करी आपणा बंधन. दुसरं काही नसतं. गावात टुकार पोर जमले, ते काय बोलते याचा काय भरोसा नाही. तुम्ही गणप्या आपल्या गावच्या वडाखाली एवढं मग भूते म्हणला, एक होतं 150 अंदाज बळे म्हणला, भूताला काय घात म्हणला, पण भूत कशा जरा म्हणला, काय हे मला उभं करता, भूत कशाचं भूतन फिता आपण नाही माहीत म्हणला.
चालेल म्हणला, एक खुंटी घ्यायची आणि त्या वाडाखाली जो ठोकून येईल त्याला 100 रुपये. त्या काळातले 100 म्हणजे लय 10,000 एवढे होते त्या काळातले 100. हे लय किरकोळ म्हणला, काय त्याला ठोकायचं काय घेऊन, मी जातो म्हणला. धीर त्याला एक हातोडी दिली, एक लोखंडाची खुंटी दिली, एवढा मोठा खेळा, जा म्हणजे ते वडाखाली ठोकून ये. आता गेलं जुन्या काळातलं होतं ते. असं चाललं इकडं तिकडं पाहत, आणि पुढं गेलं की मोठे म्हणायला लागला, मग गाणं म्हणायला लागला. ज्यावेळी मनुष्य मोठे मोठ्याने गाणं म्हणतो त्यावेळी ते भेलेलं असतं असं आहे. आणि जे भांडकुदळे असतात, जे मोठे मोठ्याने आवाज करतात ना, ते पुरं घाबरलेलं असतं बघा. ज्याला काही होत ना ते निवांत ग बसलेलं असतं, त्याचं होऊ जाऊ दे म्हणतो, तुला बरं बरं तुझं काय चाललं. पण जे घाबरलेलं, हां तुझ्याकडे पाहतोच, एका ठोक्याचा पडतो, येऊनच तर पाह तू, इतकं घाबरलेलं असतं ते. आतून मनुष्य घाबरला का त्याची गाणी सुरू होतात, त्याचा आरडाओरडा. आरडाओरडा याचा अर्थ मनातली भीतीचं मूर्त रूप बाहेरचं चाललं गाणं बिणं म्हणत. आता वडा खाली गेल्यानंतर ती स्मशानभूमी ती, रात्री 12 वाजलेले, चिररात्र, कशाचे आवाज आले तर ते तर आलं काही नाही. भूत तर नव्हतं, तोच म्हणत होतं भूत कशाचं काही होतं. गेलं धना 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 खुंटी मारली, पण खुंटी मारता मग ते धोत्राचं असं होतं, त्या धोत्राच खुंटी दिली. खुंटी मारून हालून पाहिली. हालून पाहिल्याच्या नंतर उठला, पक्की झाली म्हणला. आता पैसे घ्यायचे तर ते काय पक्की झाली, घेतली हातून, उठला आणि पळायला लागला. धोतर त्यात अडकलं. चायला म्हणलं धरलं भूतानी. अरे बाप म्हणला, भूत भूत. जीव वाढायला लागला तर पक्कड धोतर खेड्यात ठोकलं. कसं काय ओढण ते हिसके द्यायला धोतर तिथं, योगळी थट माणसात धोतर राहिलं तिथं. हे अरे म्हणले काय झालं जैना साधू, काय तुला झालं काय म्हणले. आता अरे मोठं भूत आहे म्हणले. राव कशाचं काय म्हणले तुम्ही. म्हणलं पण चुकलं हो माझं, म्हणजे मरता मरता वाचलो. हा झालं. सकाळी गेले तर पाहिलं जे आयला, हे म्हणले तिथं खेळा ठोकलाय दूध आता तू कशाचं. मग आता त्याला ते गेलं तसंच आजारी पडलं, अजूनही नीट झाला तो तसाच पाडाय अजून. मग मनातल्याने बांधलंय त्याला का दुसरं कशाने बांधलंय, हे मनातल्याची गोष्ट असते. हे याला म्हणतात आपुलीची मन आणि करी आपणा बंधन. हे नसलेलं तुकाराम महाराज म्हणतात, नसलेलं आपण घेतलं नाही त्याची घेता शिरी, आणि होईल दुरी निज पंथ, असा प्रकार आहे. म्हणून महाराज म्हणतात काय बंधनाचा तोडू भासा दुसऱ्याला नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रामकृष्ण नाम हे दोन्ही साजरे, हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन. स्वतः निर्माण केले बंधन, आपुलच आपण बंधन तोडा आणि वेगे तोडा. महाराज म्हणतात बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा टाकोनी. आशेचा एक पास असतो तो आस. नाथ महाराजांनी रामायणामध्ये याचं फार गोड वर्णन केलंय. नाथ महाराज म्हणतात 7 प्रकारचे पाश असतात जीवाच्या बाबतीमध्ये. नाथ महाराज म्हणतात काळपाश आयुष्य घातो, कर्मपाश अनैश्वर्यवंतो, धर्मपाश आश्रमगतो, वेद विदितार्थो ब्रह्मपाश, देह ममता तो मायापाश, मुख्य माया तो आशापाश, कनककांता जन्मपाश आणि सप्तपाशी जीवबद्ध. 7 पाशांनी जीव बांधलेला आहे. ही 7 फासे. पाश शब्दाचा अर्थ फासा.
आणि हे सगळे फास हे जीवाने त्याच्या त्याच्या हातानेच निर्माण केले. ज्याप्रमाणे तो कोसल्याचा किडा असतो, मानकुजी बोधल्याचं एक वासू देते असं, कोसलीने घर घर दृढपै केले, इतकं पक्क करतं ते आत कुंड कुंड मरत आतमध्ये, पण त्याला काय बाहेर निघता येत नाही. तसल्या प्रकारे हे सगळे सप्तपाश. पहिला पाश आहे काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, ममतापाश, मायापाश, आशापाश आणि कनक जन्मपाश. 7 पाश आहे. आणि 7 पाश तोडण्याकरता आपल्याकडे काहीही उपाय नाहीत. हे 7 पाश तोडण्याकरता तुमचं काय चालेल? काय तुमची ती विद्या, डॉक्टर झाला, वकील झाला, माती दगड झाला, ही विद्या तुम्ही पाश तोडू शकतात का? नाही तोडू शकत. तुमच्याकडे 4 साधनं आहेत, धन, धारा, पुत्र, जल. यापैकी काय काम करेल ते? लय बायको सुंदर आहे, लय शिकलेली, काय लय काय मोठी, अजून सगळ्यात काय उच्च आयुक्त आहे, तिची डिग्री तिचं शिक्षण, तुम्ही मरायला लागली होती काय म्हणते आम्हाला सांगणं काय? ऐ तिचा काय उपयोग काय? मग तुमचा तो यमाचा पाश तोडण्याकरता बायकोचा उपयोग होतो का ते तुम्ही तुमचं ठरवा. यमाचा पाश, मरणाचा काळाचा पाश तोडण्याकरता मुलाचा उपयोग होऊ शकतो का? यमाचा पाश काळात म्हणजे काळ पाश तोडण्याकरता तुमच्या पैशाचा डोक्याएवढा ढीग असला तर त्याचा उपयोग होऊ शकतो का? किंवा तुमचा स्वतःचा विद्या काही असेल तर त्याचा उपयोग, सगळ्या गोष्टी नापास होतात. तिथं काहीही दुसरा उपाय नाही. काही उपाय नाही तुमच्याकडे, काहीही उपाय नाही तुमच्याकडे. लौकिकातली ना विद्या, तुमच्याकडे तेवढी शक्ती नाही, तुमची तेवढी शक्ती नाही, तशी संपत्तीचा उपयोग नाही, ना शक्तीचा उपयोग नाही, ना बुद्धीचा उपयोग नाही, काही उपयोग नाही. त्याचा कोणता उपयोग नाही. त्याच्यावर फक्त एक उपाय. नाथ महाराज म्हणतात, राम नामाच्या आवर्तीन सप्तपाशाची निवृत्ती. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. पुढे काय? फक्त तेवढंच औषध चालतं बंधाला, कारण ते भ्रम आहे. तेने तुटती बंधनीन उभय लोके कीर्ती जेने. पहिला काळ पाश इतका मोठा पाश आहे का ज्यातून कोणी सुटत नाही, कोणीही सुटत नाही. अगदी किडा मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जे जे जन्माला येतात, उपजे ते नाशे, नाशिले पुनरुपी दिशे. पाहे पा केवढा पसरला शे चौडा, करुणी माझीवडा आकार गजो. सगळं त्या काळाने असं ग्रसन केलंय. माणसाला असं वाटतं आपण मरणार आहोत, मरत नसतात माणसं. मग मरूनच जन्माला येतात, मरून जन्म येतात. इथं 3ऱ्या महिन्यात नाही 4थ्या महिन्यात त्याच्या प्राणाची हालचाल होते, आणि 7व्या महिन्यात त्याला जीव येतो, आणि नंतर 7व्या महिन्यापासून तुला केस हातपाय सगळे फुटतात त्याला. आणि मग ज्या दिवशी ब्रह्मरंध्रातून भगवंतानी प्रवेश केला, आणि प्रवेश केल्यानंतर त्यात जीवदान येतं. जीवदान येतं मग तिथं जीव होतो, आणि जीव झाला म्हणजे पहिला क्षण झाला, दुसरा क्षण झाला, तिसरा क्षण झाला, 4था क्षण झाला. मग 4 क्षणांनी त्याचं आयुष्य संपलं करायला. मग 1 तास झाला, मग 1 महिना झाला, 7व्या महिन्यापासून पुढं 7, 8, 9 किती महिने झाले? 7 सोडा 2, 7 झाला. 7, 8, 9 3 महिन्याचं आयुष्य कमी झालं का वाढलं? 3 महिन्यांनी मरून बाहेर आला का 3 महिने मरणार आहे तो? 1 वर्ष झालं. 1 वर्ष आयुष्य संपलं की नाही? मग 2 वर्ष झालं, 5 गेले, 10 गेले, आणि 10व्या वर्ष झाल्यानंतर मग ते आता अलीकडं निघलंय ते संस्कृती आणून बसवली तुमच्या बोकांटी. ती हॅपी बर्थडे यू टू, हॅपी बर्थडे. ते म्हशीचा पोहा आणायचा आणि खायचा कुत्र्यासारखा. त्याच्या जरा लाज धरा, हां जरा लाज धरा थोडीशी. बेश्रम सारखं त्याच्या आयला कुठून इकडून आणलंय ते? आपली संस्कृती नाही ती. जरा डोके जागेवर घ्या ना ते. आणि ते बिचारे पैसे कमायला बसलेत, काय घाण आणून टाकते, वाचावंच कुत्र्यासारखं खातात. जायला ते खायला लागलं का आपल्या अंगावर काट आहे, तर काय खाते झालं त्या बरं नीटही खात नाहीत ते. हे याच्या तोंडात कोंबितं, त्याच्या तोंडात कोंबितं, भरतं काळं खडीचा गुसा असल्यासारखं ते जायला, काळं सगळं मेंद्र सगळं काय हे सगळं.
काय माणसाची अरे मूर्खपणा करा म्हणजे किती मूर्खपणा करा त्याला, एवढी पण थोडी अक्कल नाही. संतांना तर माना भाल्या माणसं हो, संतांचे विचार तर घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो जो बाळ बळिया वाढे, तवतो भोजे नाचती कोडे, त्याचे आयुष्य निमाले अंतुले कडे. म्हणजे जो जो बाळ बळिया वाढे आणि तवतो भोजे नाचती कोडे, ते काठ झालं का पेढेच काय वाटितय, भजनच काय करतय, कीर्तनच काय करतय, असे हातून पेढे वाटीत येतं इकून, आणि इकून तो सगळ्या घरात बोंबलेलं सोड गेले पेढे सगळे वायाला. काय जो बाळ बळिया वाढे तो अरे आयुष्य निवाले अंतुलेकडे, हे मूर्ख इकून बघ, तिकूनच पाहते ती, इकून बघ ना. त्याचे 10 वर्ष कमी झाले, वाढदिवस होतो त्या, घटदिवस आहे का वाढदिवस येतो, मग हे करत नाही काय, घटदिवस का वाढदिवस येतो. चला त्या निमित्ताने निदान घरात जेवण, आनंदाचं वातावरण, संस्कृतीला घेऊन तर कर. गधडे त्याला कुंकू लाव, त्याला अक्षदा घाल, त्याच्या गळ्यात काहीतरी नवपर्ण घाल, त्याला औक्षण कर, काय हरिभजन कर. ते दिलं टाकून यूट्यूब अरे काय यूट्यूब, त्याच्या आयला कशाला लय टाळ्या वाजते ग. हॅपी बर्थडे यूट्यूब, हॅपी बर्थडे ते धडाचं म्हणता येत नाही. आता ज्यांना संस्कृती येतं ते आपलं इंग्लिश येतं ते म्हणतात, खेड्यातल्या माणसाला ते म्हणता येत नाही. पण एवढा उताड महाराज, अरे त्या वाढदिवसानी माणसं काय हागोनीर बसवली तुम्हाला सांगतो. बरं गावात मस्त काढते, सोटचे त्यांचे लग्नही व्हायना त्याच्या आयला, ते त्यांना काही दुसरं नाही. बरं नाचल्याशिवाय त्यांना जमना. आणि मग कोणाचा वाढदिवस असला का 2-4 बाटल्या आणायच्या, डीजे लावायचा, आणि यांचा उधोला अख्खं गाव जाग. 2 दिवस झाले का चिमणरावचा वाढदिवस, 4 दिवस झाले का गोमाजीचा वाढदिवस, का ते हॅपी बर्थडे आणि तो डीजे झालं सुरू. आणि मग आता काय संस्कृती, काय हॅपी बर्थडेचं काय गोष्ट आहे ती. तर ती गोष्ट माणूस मरतो असं नाही, काळ पास प्रत्येक क्षणाला खातो. मनुष्य सृष्टी एका क्षणात पाहतो, दुसऱ्या क्षणी तुम्हाला ती वस्तू पाहण्याकरता राहत नसते. काय सांगू तुम्हाला, जे प्रथम अशी एक तुम्ही ह्या क्षणाला जी वस्तू पाहिली ना, त्या प्रथम क्षणास पाहिलेली सृष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत कधी पाहता येत नाही. प्रथम क्षणी तेच क्षण पाहता येत तुम्हाला, दुसऱ्या क्षणी ती सृष्टी दुसरी असते, ती नसते. दुसऱ्या क्षणी ती सृष्टी दुसरी असते, तिचा इतका वेग असतो, असं बारीक चाक असतं, ते गोल फिरलं का तुम्हाला वाटतं ते एका जागेवर उभं राहिलं. एका जागी उभं राहिलं का फिरत असतं, ते फिरतं की नाही. ती विस्त्याची कोलती घेतली ना, अशी फिरवली का गरगर गरगर फिरवली का एका जागेवर वाटतं की नाही. पण ती एका जागेवर का फिरते ती. पहिले आम्ही गाय चरायला जायचो लहानपणी, ती नदी भरती अशा वायाच्या त्या अशा नित्योचक पाणी. मग त्या पाणी प्यायचं म्हणजे काय असं हे नाही, असं बाटलीत घालून नामकं नाही, मोकळे म्हणून प्यायचं वंजुळीने कचाकत गेले त्या खाली नदीत का असं प्यायचं. पण पहिली वंजुळ प्यायची, दुसरी वंजुळ प्यायची. पहिली वंजुळ पिली का मग दुसरी वंजुळ प्यायची. दुसरी वंजुळ पाणी प्यायला पाणी तेच असतं का दुसरं असतं. हा बऱ्याच लोकांना वाटतं पाणी त्याचे मूर्ख, पाणी ते गेलं 1 किलोमीटर, ते पाणी गेलं 1 किलोमीटर खाली, ते पाणी नाही शिल्लक राहिलं. ते जसा इतका वेग आहे, त्या सृष्टीतल्या वेगाला पकडण्याचं आपल्याकडे सामर्थ्य नाही. एक गुलाबाचं फुल असतं, त्याला असून सुई टोचली का खाली एका सेकंदात वर निघते का नाही, एकदाच निघते का नाही, आहे का नाही भ्रम. एकदा सुई निघू शकत नाही ती. त्या 2 पाकळ्याच्या मधला अवकाश, पहिली पाकळी छेद केल्याशिवाय दुसऱ्या पाकळीत जाता येत नाही तिला. मग 2 पाकळ्याच्या मधला छेद, तो अवकाश पकडण्याकरता आपल्या बुद्धीची क्षमता आहे का ती नाही. त्याचप्रमाणे कालाचा वेग मोजण्यात आपल्याकडे क्षमता नाही. इतका वेग आहे कालाला. मुलगा झाल्याच्या नंतर दुसऱ्या क्षणाला जर तुम्हाला तो दिसला असता, मोजला असता, झाड मोठं झाल्याच्या नंतर मोठं झालं एवढं म्हणता, पण कालच्या पेक्षा आज किती मोठं झालं नाही सांगते. फळ एवढं होतं, कळी होती, असं झालं. कसं झालं. मूल एवढं होतं, एवढं झालं कसं, कुठं कळतंय तुम्हाला. काही ठराविक अंतरावर गेलो तर मला वाटतं एवढं मोठं झालंय. पण पहिल्या क्षणात होतं ते जर त्याच क्षणात राहिलं, दुसऱ्या क्षणात जर ते बदललं नाही तर ते मोठं होणारच नाही. म्हणजे पहिल्या क्षणात आहे ते दुसऱ्या क्षणात नसतं. तुकाराम नाथ महाराज काय म्हणतात, कोट्या माझी
एका क्षणात कोट्या वेळा सृष्टी बदलते आहे का नाही, एका तासामध्ये. म्हणजे याचा अर्थ त्या सृष्टीला एवढा वेग आहे, मला तो नाही सांगायचा. तसं काळ तुम्हाला खातो, आपल्याला गिळतो, म्हणजे याचा अर्थ मरणार आहेत अशातला भाग नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दरदूर सापे गिळजित आहे उभा, तो वेटाळी माशिया जिव्हा, परी कवचे लोभा तृष्णा वाढवी. म्हातारपणी असं होतंय. आता हे सगळे माझ्यापेक्षा वयस्कर आहे, त्याच्यामुळे त्यांना येत नाही. असे दरदूर सापे गिळत्या. पावसाळ्यामध्ये लाईटी लावल्या का मग त्याला किडे जमतात खायला, आणि किडे खायला लागले का मग ते किडे खायला बेंडके येतात, आणि बेंडक्या खायला साप येतात. मग आता साप ती बेंडकी गिळतो, आणि सापाने बेंडकी गिळली ती अर्धी पोटात जाते. कोणाच्या? सर्पाच्या अर्धी पोटात जाते आणि अर्धी बाहेर निघते. आणि ती बाहेर निघते त्यावेळी काय करतं ते पुढच्या जिबीने ते गोळा करून खातं. मग तुम्ही मला सांगा, आता तो खातोय का सर्पाला मदत करतोय? आता तो अर्धा तर गेलाय ना, अर्धा सर्पाच्या पोटात गेल्यानंतर आता हे प्रयत्न काय करतो, तो कशा करता खटाटोप करतोय, तरी गोळा करून तो ते खायचा प्रयत्न करतो. त्याला असं वाटतं मी अजून चिरकाल जगणार आहे, शोधण्याला जास्त नको. दरदूर सापे गिळजेत आहे उभा, की तो वेटाळी माशिया जिभा, तैसे प्राणी कवने लोभा वाढविते तृष्णा. तो सापाच्या तोंडात अर्धा बिडू गेल्याच्या नंतर जसा तो गोळा करून खातो, कारण तो मेला, त्याला मरायचं नाही, तो अर्धा मेला आहे. मग तसं आता तुमचे कोणाची माझी 75 गेली माझी, मग कोणाची 40 गेलीत, कोणाची मग 40ने मेलाय ना तो, 50ने मेलाय तो, 60ने मेलाय तो, आणि उद्या सकाळी उठताना काय भरोसा येतो, याचा काही भरोसा नाही. आणि आपला एका प्रश्न, जगात कोणत्या वस्तूला हात लावा तुम्ही, इतकी वेगाने क्षय पावती ती, जड असेल चेतन असेल, काळ सगळ्यांना अतिशय वेगाने खातो ना. तुकाराम महाराज म्हणतात, अवघाचे आकार ग्रासेला काळे, एकते निराळे एकते निराळे हरिचे नाम, एकते निराळे हरिचे नाम. अवघाची आकार ग्रासेला काळे, एकते निराळे हरिचे नाम, एकते निराळे हरिचे नाम, एकते निराळे हरिचे नाम. अवघाची आकार ग्रासेला काळे, एकते निराळे हरिचे नाम, एकते निराळे हरिचे नाम, एकते निराळे हरिचे नाम. काळपाश. वेळ तर संपली, हे 7 पास कशी सांगू आता, बरं राहू दे आपल्याला. 12 वाजता संपवायचं ना म्हणले तुम्ही, कुठे गोरख 12 वाजता संपू का? बर 12 तो हा, माझी इच्छा आहे 2 वाजता करायची. लोक काय गोड असले भाल्या माणसं, मला माझ्या गळ्यात प्राण आले. सलग 5 कीर्तन झाले तो 3 दिवसापासून. मला तुम्ही पुढे बसलेली दिसणार, पण अशी परिस्थिती माझी. पण आता काय माझी परिस्थिती, आता आपण कोणत्या कार्यक्रमाला पोहोच, तुम्ही 1च तास करा, काय लोक भानगडीत पडतात. लोकांची इच्छा फक्त तुम्ही आली पाहिजे, 1च तास करा. पण मी त्या व्यासपीठावर बसलो का कोणी म्हणतं भूक नाही, एकदा बसलो काय कोणी हाय का नाही करी. तर ते नाही मला सांगायचं, मुद्दा सांगायचा. माझी समजूत अशी असते, मी ज्या कार्यक्रमाला जातो, मोठे कार्यक्रम, फार प्रचंड कार्यक्रम असतात, त्यांनी एवढा मोठा उभा केला, मी एवढ्या लांब आलो, त्या बिचारांना आपण इथं प्रतारणा केली, आपण जाऊ नाही त्या व्यासपीठावर ना. त्यांची एवढा समाज, एवढे हे, मला बऱ्याच वेळी हाच एकदा म्हणला होता, काय आला ते कीर्तन लक्ष्मण महाराज काय बा एवढं यानं ते. आता ते आम्ही लातूरला गेलो तो कार्यक्रमाला, मी ना त्यांचं माते काय असू दे, आपण 300 किलोमीटर आलो, आपण आपल्या व्यासपीठाची प्रतारणा करायची. आपण इथं आलो, त्यांचं एवढं उभं राहिले, मस्त माझी तब्येत नाही ठीक, गोष्ट ठीक आहे, पण त्या कार्यक्रमाची वंचना, संप्रदायाचे नियम आहेत, त्या नियमात आपण थोडंफार केलं पाहिजे. आता एवढं उठून उभं करा, आपली तब्येतीचं कारण सांगायचं, काय नाही बा झालं आता. अरे पण ते आलेली माणसं खूप अपेक्षेने असतात, ते काय म्हणून सगळे जेवायला आले असतात तर काही भाग नसतो तो. आणि त्यामुळे मग त्याची लय प्रतारणा करू नये, पण लय
लय कोणी काय म्हणत असलं म्हणजे लय कोपराने खांदून खाऊ नये म्हणा माणसाने. चला असं ते जाऊ द्या. काळपाश मोठं एक काळावर बोललं तर सगळं तासभर बोललं, मला काय प्रश्न आहे. काळपाश ह्या काळ एक पाश आहे. आणि दुसरी गोष्ट कर्मपाश. कर्माचा पाश हा भयंकर असतो. माणसं कर्मपाशात एवढी अडकलेली असतात, त्या कर्मपाशाचं आणि त्याचं त्याला काहीच ज्ञान नाही. माणसं एवढी असे असतात, तुम्ही आपल्याला कर्माने माणसाला श्वास घ्यायला सुद्धा उसंती ठेवलेली नाही. आपण आपला श्वास सुद्धा तुमच्या स्वातंत्र्याने घेऊ शकत नाहीत. तुमचं जन्म, तुमचं जगणं, तुमचं मरणं हे सगळं कर्माच्या अधीन असतं. तुम्ही काही ठरवून काय ह्या गावात जन्माला आलेत, अमक्या ठिकाणी जन्म तुम्ही ठरवलंय का ती गोष्ट? नाही. कोणत्या कुलात जन्मलं हे ठरलंय का तुमचं? काळं गोरं जन्म हे ठरलंय का? भिकाऱ्याच्या घरी जन्मायचं का श्रीमंत हे ठरलंय का? मूर्ख होऊन जन्मायचं का हे ठरलंय का? ठरवितो काय तू? आणि ठरतो काही करशील तू तर कुठेही जन्माला येशील. मग तर तू लय एखाद्या राजाच्या घरी जन्माला येशील. जन्म तुमच्या स्वाधीन नाही. एक मुद्दा समजला. जगणं तुमच्या स्वाधीन आहे का? मी आरोग्यात जगेल, मी ऐश्वर्यात जगेल असं जगणं स्वाधीन आहे का तुमच्या? जगणं स्वाधीनच नाही. तुम्हाला कर्माने ठरवलं तसं, जसं कर्माने ठरवलं तसं जन्मावं लागतं, तसं कर्माने ठरलं तसं जगावं लागतं. नाही, झक मारून जगावं लागतं. झक मारून जगावं लागतं. काही वाकडं नाही करीत तुम्ही महाराज. तुमच्या कर्माने तुम्हाला जसं उदंड असलं म्हणजे त्याला काही खाता येत नाही, आणि काहीच नसतं तरी सफरचंदासारखे गाल असते, भलतंय खाता येते. मुंबईच्या माणसाने गणपतीचं मंदिर बांधलं खेडेगाव, तर एका बामणाला सांगितलं तुझी पूजा कर. तो ना चालन म्हणला, काय हरकत नाही रोज. पण तो म्हणला मी श्रीमंत आहे, रोज गणपतीला पोळीचा नैवेद्य दाखवायचा म्हणला. आणि तो दाखवायला तूच खाय म्हणला, पण पोळीचा नैवेद्य दाखवाय. असं रेटून आणायचं. ते गोळ्या खाऊ खाऊ लाल भबूक झालं. आणि एक दिवस आला एक म्हणला, काय देवा काय मजा आहे हो तुमची, रोज पोळ्या खाता. तो म्हणला का आमच्या बापाच्यात का हो, त्या सगळ्या लोकांच्या भाडव्यात, पण तुझे गाल लाल झालेत ना, खाल्ल्या का नाही? ते तर भिकारीच होतं का नाही. पण ज्याने मंदिर बांधलं पोळ्याचं नाही दाखवत होतं, डॉक्टरने सांगितलं फक्त ताकन भाकर खायची. हा, जर काही इकडं तिकडं पाहिलं का तुम्ही यालाच. असलं म्हणजे भोगता येत नाही, आणि नसलं म्हणजे नाही. हे तुम्ही नाही ठरवू शकत, तुमचं कर्म ठरवू शकतं. तुमचं कर्म ठरवतं ते. आणि त्यामुळे मुंगळ्यासारखं फार गोळा करून ठेवलं म्हणजे तुम्हाला ते भोगायला मिळेल असा काही भाग नाही. जगणं तुमचं कर्म ठरवतं. असा उलथा पालथा पडतो, याव त्याव करतो. अरे मूर्खा, एकाच वर्गात मुलं असतात, काही 95 पास होतात, आणि त्याच्यापेक्षा हुशार असतं. डायरेक्ट त्याचं नशीब काय सगळं व्यवस्था असतं. काय नाही, आई म्हणजे थोडी पोहे खाय, उशीर तू लय उशीर पेपर लिह, थोडे एक घास पोहे जास्त खाले, कडा जांभळे द्यायला लागलं. डोक्यातच आहे ना काय, गेलं विसरून. मस्त वर्षभर अभ्यास केला, काय आडू आलं? प्रारब्ध कर्म आडू आलं. सगळ्या ठिकाणी तसंच होतं. कांद्याचा काल भाव लय एवढा तेवढा होता, आणि गेलं गाडी भरून घेऊन. आज सकाळी गेलं, सगळा भाव पडला, बसलं माकडावरून तोंड करून. कर्माच्या पुढे काय, किती बेपळशी कर्मा भेन. अरे कर्म देवाला सोडीना, संताला सोडीना. कृष्णाला कर्माप्रमाणेच जावं लागलं, रामाला कर्माप्रमाणेच जगावं लागलं. सीतेला त्या मैनीने शाप दिला, तिच्या नवऱ्यापासून वेगळं करायचं कर्माने तिला. कर्म देवाला सुद्धा सोडित नाही. पांडवांच्या बरोबर हा भगवान त्यांचे बोचके घेऊन वाहत होता. पहाते पांडव अखंड वनवासी, आणि परत्या देवाशी आठविती असा प्रकारे. पण त्यांना कर्माने भगवान म्हणले ती मी नाही काही, मी तुम्हाला सगळ्यांना तुझं कर्म जसं असेल तसं मी तुम्हाला हवा देतो, पाणी देतो, ऊन देतो, श्वास देतो, आतली ऊर्जा माझी सगळं मी माझं देतो. पण मी त्या माझ्या प्रक्रियेत कधी बोट घालू शकत नाही. आणि जर बोट घाललं तर सगळी सायकल बिघडली. मग त्या मूर्ख लोकाला काय सांगावं, अमक्या देवाला गेलं मला पोरग झालं, आता काय या मूर्खांना करावं? असं कसं काय होऊ शकतं? अरे कोणता देव कसा प्रपंचात बदल करेल? आणि बदल जर झाला तर ईश्वर काय त्याच्या हातात सुटी. आणि बरं तू एवढं तर तू अक्कल घे ना, चाल माझी खरंच लायकी असेल का, देव माझा ऐकतो मला पोरगी मुलगा देतो, माझी खरंच हाक ऐकतो का मला बायको देतो तो, माझी खरंच याने हाक ऐकली माझा प्रपंच बदलला का? म्हणजे एवढी लायकी याची तो देव याची हाक मारलेली ऐकतो तो.
आता बुद्धूंना कोणी सांगा पण ही गोष्ट असं कधी घडू शकत नाही. आणि मग तुम्ही देवधर्म केले, देवधर्म केल्याने त्या माणसाचे सगळे विकार वाईट आचरण सगळं दूर होतं आणि त्यामुळे त्याची सगळी प्रक्रिया त्याच्या प्रपंचात उपयोगात येते. त्याचं व्यस्त काही होत नाही आणि त्यामुळे त्याचं प्रपंच का ते चांगलं होतं. त्यावेळेस तसं नाही होते. भोगतो न घडे संच, जाऊ द्या मोठा प्रमुख कार्यक्रम लांबलंच काही जाऊ द्या. कर्म हे माणसाला एक फासा असतो. काळफास, कर्मपास, आश्रम, ब्रह्मचार्य काय म्हणतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे याला म्हणतात हे वर्ण. आणि ब्रह्मचार्य, गृहस्थी हे म्हणतात आश्रम. आश्रमाचे काही असतात धर्म आणि वर्णाचे काही धर्म असतात. याला म्हणतात हे धर्मपाश. आणि वेदविधार्थ ब्रह्मपाश. शास्त्राचे पाश आहेत, त्याला काही विधीने वागायचं. तिथे मनुष्य बांधून टाकलाय. असे हे 4 पाश आहेत. देहाच्या ठिकाणी ममता असणं याला म्हणतात मायापाश. आणि मुख्य आहे तो आशापाश. आशेचा पाश, मग आशेची मोठी उदाहरणं आहेत, त्याचे प्रमाण भरपूर आहेत. पण हे सगळे आणि शेवटी कनक आणि कांता याला म्हणतात जन्मपाश. महाराज म्हणतात बंधनाचा तोडो भासा देव आशा टाकुनी. या सगळ्याच्या बुडाला मुख्य माया तो आशा पाश. आशेच्या पाशाने हे सगळं उभं केलं असतं. हे एवढे पाश निर्माण होतात. आणि या सगळ्या पाशावरती उपाय एकच. महाराज म्हणतात या काय सत्यसाच करिनाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधन आणि उभय लोक. भगवान नामानेच हे बंधनाचे पाश तुटू शकतात. आपणच उभे केले. अभंग फार गोड आहे आणि त्याचं चिंतन सांगायला तर फार पैस वेळ पाहिजे. 4 दिवस 4 कीर्तन करायला पाहिजे त्याच्यावरती, मग तुम्हाला सगळं सांगता येते. बंधनाचा तोडो भासा देव आशा डाकुनी नाही त्याची घेता शिरी होईल दुरी निज पंथ. नाही त्याची घेता शिरी ते पुढीलाचे ओझे आपला माथा घ्यायचे. नगरसेवक मेलान भैया आले गेली खांदा दिला आणि त्याने खांदा दिला. कोण मेलान मारून टाकलं हे माहीतच नाही. गेलं ती जेलमध्ये. ते नाही तिची घेता शिरी ही गोष्ट सांगायची तिथं. चल जाऊ द्या. नातिलेची माझे तुझी नातिलेच. मला असं वाटतं मी अजूनही पोरांना शिकवतो. आता ते महाराज झालीत मोठी मोठी, ती माझं ऐकतही नाहीत, पण मला असं वाटतं आपण शिकवतो त्यांना. ती नातिले आहे बरंच ऐकतो का ऐकल्यासारखं करता. भाड्यो बायकाचं ऐकत आणि मला ऐकतो म्हणता. नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी तुका म्हणे अंतराय देवी काय जेनावे ते नाही ते जे घेता शिरी होईल दुरीनी जे पंथ विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार बंधनाचा तोडो भासा देव आशा टाकुनी नाही त्याची घेता श्री मी हे होईल दुरी निज पंथ. वेळ समाप्त झाल्यामुळे
आपण कार्यक्रमाला या ठिकाणी पूर्णविराम देऊ.